नवी मुंबई शिवसेनेतर्फे वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले। याप्रसंगी बीड जिल्ह्यातील मस्साजोग ग्रामपंचायतचे सरपंच कैलासवासी संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्याकांडातील क्रूरकर्म आरोपी वाल्मिक कराड याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या। तसेच या हत्याकांडातील आरोपींना न्यायालयाने कठोर शिक्षा करावी अशी मागणीही उपस्थित शिवसैनिकांमार्फत करण्यात आली। बघा, बीड येथील मस्साजोगचे दिवंगत सरपंच होते संतोष देशमुखजी, आज त्यांची इतक्या क्रूरतेने हत्या करण्यात आलेली आहे। आपण बघतो की साऱ्या महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटलेले आहे आणि नवी मुंबईकर का मागे राहणार। त्याच्यानंतर आम्ही नवी मुंबई सगळे शिवसेनेच्या वतीने आमची सर्व महिला आघाडी, त्याचप्रमाणे आमचे उपनेते विजयजी चौगुले साहेब, जिल्हा प्रमुख किशोरजी पाटकर, मी जिल्हा प्रमुख सरोज पाटील, शीतल कचरे, सुरेखा गव्हाणे आणि आमच्या असंख्य अशा महिला पदाधिकारी, शिवसैनिक सगळ्यांनी मिळून आज हा निषेध व्यक्त करण्यासाठी इथे एक छोटसा आंदोलन घेतलेलं आहे। तुम्ही बघता पूर्ण राज्यामध्ये याचे पडसाद उमटलेले आहेत। आज अशी क्रूरपणे संतोष देशमुख यांची जी हत्या करण्यात आलेली आहे ती मानवतेला काळीमा फासण्यात आलेली आहे। तुम्ही बघितलं, अगदी त्यांची हत्या करण्यात आली, त्यांच्यावर वेगवेगळे अत्याचार करण्यात आले आणि ही गोष्ट कुठेतरी मनाला खटकते। आम्हाला न्याय देवतेवर पूर्ण विश्वास आहे। या वाल्मिक कराडची सखोल चौकशी तर होतच आहे, परंतु त्याच्याबरोबरचे जे साथीदार आहेत त्यांनाही कुठेतरी कायद्याच्या अखत्यारीत राहून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी हीच आमची इथे घोषणा आहे। आणि आमची शासनालाही विनंती आहे की जो कोणी याच्यामध्ये आरोपी आहे त्याला त्वरित त्याच्यावर कारवाई करून त्याला शिक्षा करावी। आणि त्या निमित्ताने आज आम्ही नवी मुंबईमध्ये निषेध आणि आंदोलनाचा कार्यक्रम घेतलेला आहे। कारण आपले राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे स्वतः एक सर्वसामान्य व्यक्तिमत्व असं आहे आणि त्यांनी सर्वांना न्याय द्यायचं काम केलेलं आहे। तुम्ही बघाल, आमचे आदरणीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे आम्ही अनुयायी आहोत, यांच्या मध्ये आम्ही वाढलेलो आहोत। मग अन्याय करायचा नाही आणि अन्याय सहनही करायचं नाही। आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब ही त्यांच्या तालमीत वाढलेले आहेत, आदरणीय आनंद दिघे साहेब यांच्या तालमीत ते वाढलेले। तर मला तरी वाटतं की कुठेही असं होणार नाही, न्याय हा नक्कीच मिळेल। शिवसेनेतर्फे आज या ठिकाणी आंदोलन छेडण्यात आलं। खरं म्हणजे बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच कैलासवासी देशमुखजी यांची जी हत्या झाली, अतिशय क्रूर पद्धतीने त्यांची ती हत्या करण्यात आली आणि काल परवाच्या दिवशी त्यांचे हत्येचे फोटो व्हायरल झालेले आहे। अतिशय निंदनीय प्रकार आहे। माणुसकीला कालिमा फासावा अशा प्रकारची गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये, या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं वर्तन या ठिकाणी घडतं आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी राज्याचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वातून आमचे खासदार नरेश म्हस्के साहेब, आमचे उपनेते विजय चौगुले साहेब, आमचे दोन्ही जिल्हा प्रमुख, सर्व महिला जिल्हा संघटक, त्याच्यानंतर पदाधिकारी असतील, या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी आज आंदोलन छेडलं की ज्या ठिकाणी माणुसकीचा काळीमा फासणारी घटना आहे आणि म्हणून अशा प्रकारचं कृत्य करणारा वाल्मिक कराड आणि त्याचे साथीदार ह्या सर्वांना त्या ठिकाणी न्याय देवतेने फाशी दिलीच पाहिजे। आणि शासनाकडे आग्रही मागणी आहे की शासनाने सुद्धा त्यांना फाशी कशी होईल अशा प्रकारच पूरक असं काम त्यांनी न्याय देवतेला किंवा पोलीस यंत्रणेला त्या ठिकाणी केलं पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, नवी मुंबई।